न्यू जर्सीतले हे आमचं एअरबीएनबीचं घर आहे. इथून आता आम्ही स्वामीनारायण टेम्पलला निघतोय. यादव साहेब आणि त्यांची लाडकी लेक यांचं आगमन होत आहे. न्यू जर्सी ते स्वामीनारायण टेम्पल हा साधारण 1 तासाचा प्रवास होता. त्याच्यासाठी आम्ही उबर बुक केली होती. उबर ड्रायव्हरने पूर्ण प्रवासात आम्हाला हिट बॉलिवूड सॉंग्स ऐकवली. नेवार्क बे ब्रिज आहे. हा नेवार्क आणि न्यू जर्सी शहरांना जोडतो. हे न्यूयॉर्क नाही बरं. आणि याच्या खालून मोठमोठे शिप्स जातात आणि हा जवळजवळ 1956 साली बांधलेला आहे. इकडचे चांगले रस्ते आणि स्ट्रिक्ट ड्रायव्हिंग रूल्समुळे ड्रायव्हर्सही गाडी चांगल्या प्रकारे चालवतात. त्यामुळे प्रवास असा जाणवत नाही. सगळी हिरवीगार झाडं आणि हा नेवार्क एअरपोर्ट आहे. इथून शक्यतो डोमेस्टिक प्लेन्स उडतात आणि हे असे प्लेन्स समोरून जवळून जाताना बघताना एक सुखद अनुभव वाटला. आता आपण स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत. हे रॉबिन्सविले सिटीमधील 183 एकरावर मंदिर बांधलेले आहे. नमस्कार मंडळी, आज आपण अमेरिकेतल्या न्यू जर्सी मधल्या BAPS स्वामीनारायण टेम्पल मध्ये आलेलो आहोत. तर चला मग आपण आज टेम्पल पाहूया. हा मंदिराच्या सुरुवातीचा परिसर आहे. सगळीकडे सुंदर झाडं फुलं अशी दिसतात आपल्याला. आणि हा नीलकंठ वर्णी यांनी भारत भ्रमणामध्ये केलेल्या प्रवासाचा त्यांनी मॅप बनवलेला आहे. नीलकंठ वर्णी यांनी वयाच्या 11व्या वर्षी भारत भ्रमणाला सुरुवात केली. त्यांनी 7 वर्ष प्रवास करून हिंदू सनातन धर्माचा प्रचार केला आहे. हा जो आपल्याला पुतळा दिसतो त्याच्याबद्दल आपल्याला कुतूहल आहे की हा तरुण योगी कोणाचा पुतळा आहे. तर ह्या नीलकंठ वर्णी यांचा पुतळा आहे. हे बालयोगी पोजमधला त्यांचा हा स्टॅच्यू आहे. हा पुतळा 49 फुटांचा बांधलेला आहे. हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. स्वामीनारायण मंदिराचे हे व्हिजिटर इन्फॉर्मेशन सेंटर आणि कार्यालय आहे. आजूबाजूला हे नक्षी काम केलेले कोरीव खांब आपण बघताय. खरोखर 7 समुद्रापार अमेरिकेत आपल्या देशाच्या संस्कृतीचे हे जतन केलेले बघून फार समाधान वाटते. तर वरती भिंतीवर बघा, आपल्याला कथेचे प्रसंग साकारलेले दिसतील. मंदिरात येताना आपल्याला ड्रेस कोड आहे. म्हणजे शॉर्ट्स किंवा बरमुडा शक्यतो घालू नये. आणि जर आपण तसा पेहराव केला असेल तर इथे आपल्याला लुंगीसारखं वस्त्र दिलं जातं. ते आपल्याला नेसूनच आतमध्ये प्रवेश दिला जाईल. हे प्रमुख स्वामी महाराज आणि महंत स्वामी महाराज यांचे पुतळे आहेत. हे बघा, हे सुंदर कोरीवकाम केलेले नक्षीदार खांब आहेत. लाकडामध्ये केलेले आहे कोरीवकाम आणि त्याच्यामध्ये हे दिवे ठेवलेले दिसत आहेत. ते लाईटवर चालणारे आहेत. मंदिराविषयी माहिती देणारी 10 मिनिटाची डॉक्युमेंटरी फिल्म आपल्याला इकडे दाखवली जाते.
हे मयूरद्वार आहे. त्यावर मोर, हत्ती व हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. BAPS स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर हे भारतीय स्थापत्य आणि संस्कृतीचा वारसा आणि परंपरेचा पुरावा आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये ओपनिंग झाली आहे. साधारण 12 वर्षापासून बांधकाम सुरू आहे आणि अद्यापही मंदिराचे बांधकाम सुरू आहे. स्वामीनारायण मंदिर हे वेदामध्ये सांगितलेल्या गाईडलाईननुसार तसेच शिल्पशास्त्रानुसार त्याचे बांधकाम केले गेले आहे. शिखरबद्ध पद्धतीचे हे मंदिर आहे. मंदिरासाठी वापरलेले इटालियन मार्बल हे युरोपमधून राजस्थानमध्ये आणले गेले. त्यानंतर शेकडो कारागिरांनी त्यावर सुंदर नक्षीकाम केले. त्यानंतर इंजिनियर्सनी त्यावर नंबर टाकले व सदर मार्बल रॉबिन्सविलेमध्ये जिथे ह्या मंदिराचे बांधकाम सुरू होते तिथे पाठवण्यात आले. त्यानंतर नंबरनुसार ते इटालियन मार्बल अरेंज करून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउ नाही. तिथे आपल्याला राधाकृष्ण, शंकर पार्वती, राम सीता, हनुमान, गणपती आणि स्पिरिच्युअल गुरुजनांच्या मूर्ती पाहायला मिळतात. मंदिरांच्या खांबावर निळकंठ वर्णी यांच्या आयुष्यातील प्रसंग मार्बलवर कोरीव काम करून दाखवण्यात आले आहेत. मंदिरातील देवी देवतांना सुंदर पोशाख घातलेले असतात. त्यांची पूजा केली जाते, आरती केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि तो नैवेद्य भक्तजनांना वाटप केला जातो. मंदिराचे भूमिपूजन झाल्यापासून बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती फ्रेमच्या स्वरूपात पाहायला मिळते. मोठमोठ्या उद्योगपतींपासून तर कॉलेज स्टुडंट्सनी मंदिराच्या बांधकामामध्ये प्रत्यक्ष योगदान दिलेले आहे. मंदिर परिसरात अक्षरधाम मंदिराचे हे गिफ्ट शॉप आहे. इथे आपल्याला देवी देवतांच्या मूर्ती, सोव्हिनियर्स, धार्मिक पुस्तके, स्टोरी बुक्स मिळतात. गिफ्ट शॉपच्या बाजूलाच शायोना कॅफे आहे. इथे रिझनेबल रेटमध्ये डिलिशियस इंडियन फूड मिळते. आम्ही पण मग वडा सांबार, पावभाजी आणि ढोकळा घेतला होता. सुपर्ब होतं सगळं. मागे हे तळे दिसत आहे ते आपल्या गंगा, यमुना, सरस्वती अशा पवित्र नद्यांचे पाणी भारतातून आणून तयार करण्यात आले आहे. स्वामीनारायण मंदिराचे पवित्र दर्शनाने व हा अनुभव प्रत्यक्ष घेता आला, यामुळे मनाचे समाधान झाले. माझा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझे चॅनल वर्ल्ड ऑफ स्मितलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.